असं काय एम्बॅरेस करतेस बिचाऱ्याला तू? नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं, तर मग नवऱ्याने बायकोच्या खोलीत जाणं नॉर्मल आहे ना? आणि असं सकाळी सकाळी सगळ्यांसमोर प्रश्न विचारतेस, थांबावून गेलाय बघ तो किती. अद्वैतचे डोळे बघ, रात्रभर झोप झाली नाही असंच वाटतंय. रोहिणी गप्पा बसा, तोंडाला येईल ते बोलू नकोस. आता अल्लड नाहीयेस तू, तोंडाला येईल ते बोलायला. सरोज वहिनी, माझ्यावर का ओरडतेस तू? कला आणि अद्वैतने रूम शेअर केली, मला त्यात काही चूक वाटत नाहीये. आणि जर ओरडायचंच असेल ना तर तुझ्या मुलावर ओरड ना. सगळ्यांसमोर मला हे लग्न मान्य नाहीये म्हणून कांगावा करायचा आणि सकाळी त्याच मुलीच्या खोलीतून बाहेर पडायचं. एक सेकंड आत्या. आई, हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही झालेलं नाही. काल रात्री एक्झॅक्टली काय, आय ट्राय टू एक्सप्लेन. काय एक्सप्लेनेशन देणार आहेस तू अद्वैत? जे आहे ते स्पष्टच आहे. आम्ही सगळ्यांनी बघितलंय तुला तिच्या खोलीतून बाहेर येताना. आत्या, हे बघ अद्वैत, तू कलाच्या खोलीत कसा गेलास हा प्रश्नच नाहीये. कालपर्यंत तुला आणि तुझ्या आईला हे लग्न मान्यच नव्हतं ना, मग तू तिच्या खोलीत गेलाच का? तूच तिला निक्षून सांगितलं होतंस ना माझ्या खोलीत येऊ नकोस म्हणून. आता मी तेच सांगतोय ना, मला एक्सप्लेन तर करू दे. हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही झालेलं नाहीये. प्लीज माझं ऐकून घ्या तुम्ही सगळे. रोहिणी बोलते ते बरोबर आहे. अरे कालपर्यंत तुझा लग्नाच्या ह्या विधीना विरोध होता आणि आज तू कलाच्या रूम मधनं बाहेर कसा आला? आबा, आता तुम्हाला कसं समजून? तुझे दुःख विसरायला माझ्याकडे खूप छान उपाय आहे. नैनाचं नाव घे आणि संपवून टाका, निदान तुझा राग तरी शांत होईल. अरे हो राहुल, नाही पण मी राहुलचं नाव नाही घेऊ शकत. उगाच सगळ्यांसमोर आणि आबा सुद्धा त्याच्यावर ओरडतील. ऍक्च्युली त्याने जे काही केलं ते मला रिलॅक्स करण्यासाठीच केलं ना, मग मी त्याचं नाव कसं पुढे करू? अद्वैत, काय आहे? बोल काहीतरी. नाही, मला खरंच काही आठवत नाही. चला, अद्वैतची बेटर हाफ आली आहे इथे, तिलाच विचारूया ना सगळं. कला इकडे ये. चला, आता तूच सगळ्यांना सांग, काल रात्रभर अद्वैत तुझ्या खोलीत होता का ग? येस, तू सांग सगळ्यांना, काल रात्री काय घडलं होतं? खरं सांग. मी तुझ्या रूममध्ये कसा आलो? का वागलीस असं माझ्याशी? का बरबाद केलंस माझं आयुष्य? ब्रो, मला चांगलंच माहिती आहे तुझा चांगुलपणा तुझ्याच आड येणार आहे. मी तुला प्यायचा आग्रह केला हे तू बोलणार नाहीस. लव्ह यू ब्रो. मी जर आता सगळ्यांना सांगितलं की हा आगाऊ दारूच्या नशेत माझ्या रूममध्ये आला होता तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय करू मी? काय सांगू? हिला काय विचारायचं? हिला हेच तर हवं असेल सगळं. सरोज वहिनी, तू सगळा दोष कलाला नाही देऊ शकत. हा, थांबतेस का जरा? बोलतेय ना मी तिच्याशी, मध्ये मध्ये बोलू नको आता. मला माहिती आहे हा सगळा ना ह्या मुलीचाच डाव आहे. बरोबर ओळखते मी या मुलीला. सांग ना, गप्प का बसली आता? माझा मुलगा तुझ्या रूम मध्ये कसा काय आला? हे लग्न तुलाही मान्य नव्हतं ना, मग माझा मुलगा तुझ्या खोलीत आलाच कसा? या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? काल रात्री तुम्हीच माझ्या खोलीला बाहेरून कडी लावली होती ना? मग मी तुमच्या मुलाला माझ्या खोलीत बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. जे काही घडलंय ते तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. रोज काय ऐकतोय मी? काय करायलाय? अहो, आणि कशा पायी करताय हे समज? डोळ्याला त्रास होतो ना तुमच्या? औषध घातलं का डोळ्यात तुम्ही? बघा बघा, अहो डोळ्यातून पाणी यायलंय. हो अहो, नका करू, आराम करा जरा. आज माझी कला असती तर माझी कला असती तर ते समजा मला करावी लागलं नसतं. कशी वेळ आली नसती कधी, समजा तीच करत होती. तर आता तर मलाच करावं लागेल ना. आता समजा ऑर्डर घेऊन झाल्या, ऍडव्हान्स बी घेऊन झालाय, काम तर पूर्ण करावं लागेल ना. ते बरोबर आहे. हो पण तुमच्या डोळ्याला त्रास होतो ना, एवढं बारीक रंगकाम करताय तर डोळ्याला सहन नाही व्हायचं तुमच्या.
आणि त्या रंगाची वेलरची बी आहे तुम्हाला. परत आता दुकान उघडायला जायचंय, मिसळीचा स्टॉल बी बघायचंय. थोडा आराम करा तवर. काय संधी आपल्या डोईवर कर्जाचा केवढा डोंगर आहे माहिती आहे ना मग? कर्ज तर फेडावं लागेल ना, त्यासाठी काम पण करावं लागेल ती. अहो खरे काय हे 4 दिवस झाले दुकानात खेपा मारे गेला. हा ना 2 दिवसावर माझ्या भाचीचं लग्न आलं या. अहो तुमच्या दुकानात जसा रुखवत मिळतो ना तसा कुठं बी मिळत नाही, म्हणून हौसेनं ऑर्डर दिली होती ना. आणि आता बघावं तेव्हा दुकानाला टाळ. कला खरेचं नाव आहे म्हणून तेवढे लांबनं आलो आम्ही. आणि ऑर्डरही कधीच दिली विचार हवं तर. बरोबर आहे तुमचं, पण कलेला समजा लिहून ठेवलंय चोपडीमध्ये. समजांची ऑर्डर पुऱ्या करायला लागलो आम्ही, तेच काम चालू आहे. पण आता ताई घरात लग्नकार झालं ना, दुकान पण ठेवायला लागले, काय करणार? कलाला पूर्ण ऑर्डर करता येत असेल तर पूर्ण करा, नाहीतर आम्हासनी आमचे पैसे परत द्या. हो असं कसं बोलताय सर? आमच्या कलेचंच लगीन झालं ना. आता नवीन नवरी तिचा संसार सांभाळेल का तुमच्या ऑर्डरी पूर्ण करेल? अरे वा, ऑर्डर घेताना तिचं लग्न आहे हे लक्षात आलं नव्हतं का? पैसे मिळाले की काम झालं ते काही नाही. कलाकडून रुखवताचं काम झालं नाही तर आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत, ते देखील आत्ताच्या आत्ता. अहो ताई असं नका करू सर. तुम्हाला तुमची ऑर्डर अगदी हवी तशी वेळेत पूर्ण करून देणार आम्ही. होय, ऑर्डर कोणी बी पूर्ण करू शकतं, पण कलाचा युनिकनेस दुसरं कोण करणार? आणि आम्हाला तोच हवा आहे म्हणूनच आम्ही इकडे आलोय ना. तुमचं अगदी बरोबर आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमची ऑर्डर ना जशी हवी तशी तुम्हाला पूर्ण करून देतो आम्ही. एकदम जगात भारी, पण तेवढं सांभाळून घ्या आम्हाला प्लीज. आणि आता पैसे परत करायला बी पैसे नाही तो आमच्याकडे. जेवढं काही बी पैसे होतं ते समजा लग्नात खर्च झालं. ठीक आहे, पण कला करते तसं सुबक काम केलेलं नसेल तर आम्ही उरलेले पैसे देणार नाही. आणि रुखवताच्या सामानाच्या आधी तोरणं मंडळाची ऑर्डर बी दिली होती ना, ती द्या. होय ताई, तुमचं ते सामान आम्ही आधी देतो आणि नंतर बाकीची ऑर्डर पुरी करतो. आणि ताई तुम्हाला सांगतो, तुम्हाला काम आधी बघा, आवडलं की मग पैसे द्या. हा बरोबर, करा लवकर. हा येतो. बघ संधी, म्हणलं होतं ना काम तर करावंच लागेल ना आपल्याला. हेच कळणं झालंय. आता कसं करायचं आपण? कर्जाचा एवढा मोठा टोंग डोसक्यावर आहे. हे फेडलं नाही तर आपलं घर बी जाईल. काय करत बसले म्या? काय करत बसले? रोज तू कलाच्या खोलीला बाहेरनं कडी लावली होतीस. सरोज, तुला हे लग्नच मान्य नव्हतं इथपर्यंत तुझा त्रागा समजू शकतो मी, पण तू जर का ठरवून कलाला त्या खोलीत बंद केलं असशील ना तर हद्द झाली तुझी. सांग ना, खरंय का हे? आणि जर काय खरं असेल तर का केलंस तू हे? रोज तू कधी एवढी माणुसकी सोडून वागशील असं वाटलं नाही. अरे लक्ष्मी आहे ती आपल्या घराची, आणि तू तिला कडी कुलपात ठेवलंस. सॉरी मॅडम, मी असं सगळ्यांसमोर बोलायला नको होतं, पण तुम्ही मला बोलायला प्रवृत्त केलं आणि म्हणून मला राहवलं. वा, सगळ्यांकडनं सहानुभूती कशी मिळवावी हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. सगळे हजर असताना असं काही बोलायचं ना की सगळ्यांना वाटलं पाहिजे की ही किती बिचारी आहे, किती अन्याय होतो हिच्यावर. पण लक्षात ठेव, तुझ्या या बोलण्याला मी भुलणारी नाहीये. सरोज, मुद्दा हा आहे की तू हे का केलेस? तू एवढी खंबीर बिझनेसवूमन नाही का, आणि तू एका मुलीला आपल्या घरात एका खोलीत बंद करून ठेवलंस का? तुला ती आवडत नाही म्हणून? आबा, आता मी कसं वागायचं ना हे तुम्ही मला सांगा. ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात आलेली मला सहन होत नाहीये. आई म्हणून मला जितकं सावरता येईल तितकं सावरतीये मी, पण हे सगळं करताना हे चूक आहे का बरोबर आहे त्याचा विचार मात्र मला नाही करता येते. एवढंच. गंमत आहे नाही? तुला तुझ्या मुलाचं आयुष्य सावरायचं आहे म्हणून तू तुझ्या सुनेच्या खोलीला कडी घातलीस, पण बहुतेक तुझ्या मुलाला त्याचं आयुष्य ट्रॅकवर आणायचं म्हणून त्याने ती कडी काढली. रोहिणी तू थांबा, मी बोलतोय ना. सरोज, हे बघ, अद्वैत आणि कलाचं लगीन झाले. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं त्यांनी एकमेकांना सुखदुःखामध्ये साथ देऊ अशी शपथ घेतली. तरी पण तुझ्यावर आणि अद्वैतवर या कलाला स्वीकारा म्हणून आम्ही काही जबरदस्ती केलेली नाही. अगं, तू या घराची मोठी सून आहेस,
या घराचा मान सांभाळण्यासाठी तू आजवर जे काय केलंयस त्याचा मला अभिमान वाटायचा. पण आज जे काय तू वागलीस ना त्याच्यानं तो अभिमान आणि तुझ्यावरचा विश्वास समजा धुळीत मिळवलंस तू. एक मिनिट प्लीज. सगळे विषयापासून भरकटताय हा. मुळात अद्वैत कलाच्या रूम मध्ये का गेला या प्रश्नाचं उत्तर अजून सापडलं नाहीये. अद्वैत, मला ही आवडत नाही असं म्हणता म्हणता तुला आवडली आहे का कला? नाही आत्या, मी सांगतोय ना, काल रात्री एक्झॅक्टली काय घडलं, मी तिच्या रूम मध्ये कसा गेलो मला आठवतच नाहीये. हा, तुला आठवत नाहीये पण कलाला आठवत असेल. शांत राहू नको, सांग ना नक्की काल रात्री काय घडलंय. मी सांगतो काल काय झालेलं. हे बघ संगे, अगं रडू नकस. अगं आता जे झालं ते सुधारायचं कसं याचा विचार करायला हवा होता. त्या बायका बोलल्या ते मी खरंच होते की आपल्या कलासारखं काम कसं आपली कलाच करू शकते. होय होय, माझ्या कलासारखं काम फक्त कलाच करू शकते. तिच्या हातातच जादू आहे. पण आता आपण समजा कसं करायचं आणि पैशाचं आपण कसं करणार आहोत. ओ खरे बाई, तुम्ही का काळजी करताय? तुम्ही दोघं ना आता अजिबात टेन्शन घेऊ नका. काय करायचंय ना ते मला बरोबर कळलं. फक्त ना तुम्ही सगळं सामान पॅक करून मला द्या एका पिशवीमध्ये, मी ते बरोबर पोहोचवतो. कला की कलाकारी ना आता ती स्वतःच करेल. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. काजल असताना ना टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. हे काजे, उगा काहीतरी करायला जाशील कोड्यात पाय अडकायचा. ओ मिस्टर खरे, तुम्ही ना एकदम फर्स्ट क्लास चहा प्या आणि आराम करा. काम होणार म्हणजे होणार, 100% होणार. मी बघते म्हटलं ना, बस. हो, मी काय म्हणते, आता काजू एवढं म्हणते तर आपण करूया की तसंच. दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडं? हो, म्हणजे ही माझ्या तिकडच्या घरी जाणार आहे. तर चला तयारी करा, असा चान्स सोडता कामा नाही. सोहम, बरं झालं तू आलास. तू सांग ना सगळ्यांना मी काही चुकीचं केलेलं नाहीये काल. त्या सगळ्यांना वाटतं की मी रोज चिल चिल. किती पॅनिक होतोयस? दादा, काल रात्री तू स्वतःहूनच कला वहिनीच्या रूमकडे गेला होतास. नाही, हे सगळं खोटं आहे. अद्वैत त्या मुलीच्या रूम मध्ये कशासाठी जाईल? कालपर्यंत मलाही असंच वाटत होतं की अद्वैत दादा कधीच कला वहिनीच्या रूमकडे जाणार नाही. पण काल रात्री जेव्हा तू आज जात होता तेव्हा नेमका मी तिकडे आलो. मी त्याला हाक मारणार तितक्यात त्यांनी दारावरची कडी काढली आणि तो आत गेला आणि त्याने दारातून लावून घेतलं. सोहम, तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हो आई, हे बघा, मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगायचं नव्हतं पण काल रात्री जेव्हा दादा आत गेला तेव्हा तो नशेत होता. इथून पुढे तुला किंवा आबांना मान खाली घालावी लागेल असं मी वागणार नाही. तू जे काही वागलायस ना ते पुसता येणार नाही. आधी मुलगी ह्या सगळ्याचं कसं भांडवल करेल ना ह्याचीच भीती वाटते मला. तुम्ही म्हणाला होतात की जागरण गोंधळ झाल्यावर मी एक दिवस माहेरी जाऊ शकेन. एकटी जाऊ नको. या आती आगाऊच्या घरी मी